ग्रामीण भागात अनेक प्रथा परंपरा आजही जोपासल्या जातात। अशीच एक परंपरा पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यामध्ये पाहायला मिळाली। गेल्या अनेक वर्षांपासून कसबा बावड्यातील शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशींची शर्यत आयोजित करतात। या अनोख्या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी शेतकरी सकाळी आपल्या म्हशीला अंघोळ घालून तिला सजवून या स्पर्धेत घेऊन येतात। शेतकरी पुढे पळत असतो आणि त्याच्या पाठोपाठ त्याची म्हैस धावत असते। ही आगळीवेगळी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात। सुगीची कामं आटोपल्यानंतर बळीराजाला विरंगुळा म्हणून सुद्धा या स्पर्धेकडे पाहिलं जातं। आता विदर्भातली एक वेगळी परंपरा पाहूया। चंद्रपूरमध्ये नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्तानं रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं जातं। या झुंजीवर लाखो रुपयांच्या शर्यती लागत असल्यानं या झुंजीचे शौकीन या दिवशी बरोबर या भागात दाखल होतात। रेड्यांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन येतात। या रेड्यांना धुंद करत झुंजीच्या मैदानात उतरवलं जातं। त्यानंतर सुरू होतो झुंजीचा खरा थरार। शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा सुरू होते। शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झुंजीचे साक्षीदार होतात, तर अनेक शौकीन थेट शर्यतीच्या मैदानात आपलं नशीब आजमावतात। या झुंजीनंतर सारेच फायदा तोट्यांचं गणित याच मैदानात सोडून पुढच्या वर्षीचा वादा करत रवाना होतात। मात्र हा प्रकार आपल्या पिढ्यांपासून सुरू असल्याचं सांगत रेड्यांना होणाऱ्या जखमा, पैजेची गणितं याकडे दुर्लक्ष करत त्याला शुद्ध करमणूक म्हणून स्पर्धक विषय झटकतात। जेवढे समाजामध्ये सरोदे समाजामध्ये जेवढे बी गाय ढोरं वासरवाले आहे, जेवढे म्हशीवाले सगळेजण ते आजच्या दिवशी गाय गोंधळचा खूप मोठा दिवस मानतात। आमचे बापदादापासून पहिल्यापासून परंपरा चालू आली आहे। गाय गोंधळ, थोडं म्हशी आले धावणं आणि टक्कर लावणं हे आमच्या पहिल्यापासून ही परंपरा चालू आहे। परंपरा आहे, चालून साथ चालत आहे। आपण त्याप्रमाणे आपले रेट्याची लढाई म्हणून आपण लढवतो। कोणाचा हरते कोणाचा जिंकते असं आपण कोणाला काही अभिमान करत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।